सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ गणेश दत्तू देवरे, मिशिगन इच्छुक उमेदवार सौ सविता प्रेमनाथ देवरे। ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी, मी लढेल फक्त जनतेच्या विकासासाठी। एरिस ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त आधार आश्रमातील मुलांना अन्नदान वाटप। बातमी नाशिक येथून। एरिस ॲग्रोली मुंबई ही 27 नोव्हेंबर 1969 साली स्थापन झाली। डॉक्टर टी.बी. मिरचंदानी व बाला मिरचंदानी यांनी स्थापन केली। चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आणणारी भारतातील पहिली कंपनी असून आज रोजी 27 नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो। या दिवशी संपूर्ण भारतभरात अन्नदान, वृद्धाश्रमाला अन्नदान, अनाथाश्रमाला अन्नदान तसेच रक्तदान शिबिर यासारखे असंख्य कार्यक्रम एरिस ॲग्रो ही कंपनी आयोजित करत असते। तसेच आज रोजी सकाळी 9 वाजता नाशिकमधील आधार तीर्थ आश्रम या ठिकाणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे असून तेथे आज एरिस ॲग्रो ह्या कंपनीने आधार तीर्थ आश्रमच्या मुलांसाठी अन्नदान आणि त्यांच्या दररोजच्या जीवनात आवश्यक लागणाऱ्या गोष्टी, पाणी बॉटल, ब्रश ह्यासारख्या वस्तू त्यांना वाटण्यात आल्या। त्या कार्यक्रमासाठी कंपनीचे जॉईंट रिजनल कंट्रोलर श्री संतोष कुमार पांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कंपनीचे स्टेट हेड श्री वीरेंद्र सिंग चौहान सर तसेच नाशिक जिल्हा प्रतिनिधी श्री हिरामण भालेराव व नाशिकची पूर्ण सेल्स टीम कार्यक्रमासाठी उपस्थित होती। तसेच नाशिक डेपोमधील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। वृत्तसंकलन रफिक सय्यद। नमस्कार, माझं नाव वीरेंद्र सिंह चव्हाण। एरिस ॲग्रो लिमिटेडमध्ये मी मार्केटिंग मॅनेजर या पदावर काम करतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या 3 ब्रँचेस आहे। त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना नवीन उत्पादने आमच्या कंपनीतर्फे आम्ही पोचवतो आणि नवीन टेक्नॉलॉजीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो। आज कंपनीला 56 वर्ष कंप्लीट झालेले आहे। 1969 मध्ये 27 नोव्हेंबर 1969 कंपनी स्थापन झाली। त्या निमित्ताने आम्ही आधार त्र्यंबकेश्वर इथे अन्नदानाचा कार्यक्रम लहान मुलांसोबत साजरा केला। त्यानिमित्तानं आज ऑल इंडियामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो। सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अन्नदान, शेतकऱ्यांच्या फार्मर मीटिंग। त्यानिमित्तानं आम्ही शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजीविषयी आमच्या कंपनीतर्फे माहिती देतो। आमच्या कंपनीचं जे मेन प्रोडक्शन आहे न्यूट्रिशनमध्ये चिलेटेड रेंज आणि इक्विपमेंट रेंज पण आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचवतो। आजच्या या कार्यक्रमाला आमची नाशिकची जे टीम आहे ते बालेराव सर, विजू खताळे, कतवारे आणि देशमुख या लोकांनी पूर्ण 1 महिन्यापासून खूप परिश्रम घेतले आणि कार्यक्रम साजरा केला। नमस्कार, मी हिरामण भालेराव, नाशिक हेडक्वार्टर बघतो। एरिस ॲग्रो लिमिटेड मुंबई स्थित कंपनी गेल्या 56 वर्षापासून वेगवेगळे उत्पादन बनवते। मायक्रोन्यूट्रंट, न्यूट्रिशन असेल, इक्विपमेंट असेल, जसे शेतकऱ्यांची गरज ओळखून नवीन तंत्रज्ञान जसे SD टेक्नॉलॉजी असेल, ड्रोन असेल, ॲग्री इक्विपमेंटमध्ये तुमचं ब्रॉडकास्टर असेल, असे वेगवेगळे उत्पादन किंवा वेगवेगळे उत्पादनं पूर्ण भारतभरात आणि बाकीच्या इतर 16 देशांमध्ये काम करते। त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो एरिस फाउंडेशन डे आपण जो साजरा करतो पूर्ण भारतभरामध्ये, आपण जो अन्नदानाचा कार्यक्रम करतो, तर आजचा कार्यक्रम आपण नाशिक येथील आधार तीर्थ आश्रम इथं आपण अनाथ ज्या शेतकरीग्रस्त पूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरीग्रस्त शेतकऱ्यांनी जे आत्महत्या केलेली आहे त्या मुलांचं जिथं आश्रम आहे तिथं आपण अन्नदानाचा एक छोटासा कार्यक्रम राबवला। आणि या कार्यक्रम राबवत असताना आमचे सिनियर श्री विटी चव्हाण सर आणि माझी पूर्ण टीम नाशिकची यांनी पूर्ण मेहनत घेऊन कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पाडला। धन्यवाद।